नमस्ते, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे अनन्या किचन रेसिपीजमध्ये. चला तर आज आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी, तुपातली साबुदाण्याची खिचडी. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी भिजवलेला साबुदाणा. साबुदाणा आपल्याला 4 ते 5 तास भिजवून घ्यायचा आहे. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, कच्चे बटाट्याचे काप, कापलेली मिरची, चवीनुसार मीठ, तूप आणि शेंगदाणे. चला आता तुमचा वेळ न जास्त न वेळ घेता आपण फटाफट साबुदाण्याची खिचडी बनवायला लागूया, झटपट पटापट. येस, तर चला आपण सुरू करूया साबुदाण्याची खिचडी. दर्शको, तुम्हाला बघायचं आहे का आम्हाला आमच्या चॅनलचं नाव कसं पडलं? अनन्या किचन रेसिपीज. तुम्हाला बघायची कोण ही अनन्या? ही आहे अनन्या. चल अनन्या, सुरुवात कर. चल ना पटकन, उचल. अरे चला अनन्या, पटकन रेसिपी बनवायला सुरुवात कर. चल, व्हेरी गुड. ओहो, अनन्या आता करायची सुरुवात खिचडी बनवायला? करायची. चला, कढई गॅसवर ठेवून तापायला ठेवायची आहे. तिच्यात तूप घालायचं. तुम्ही बघू शकता तूप आता वितळलेलं आहे. तूप एकदम व्यवस्थित वितळून द्यायचं आहे. आणि बाकीचे आपले पदार्थ कढईत जाण्यासाठी वाट बघताय. आणि आपली सुपर शेफ अनन्या. आता तुपामध्ये आपण बटाटे टाकून घ्यायचे. कच्चा कापलेला बटाटा तुपात टाकल्यानंतर तो व्यवस्थित हलका सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा. त्याच्यावर चवीनुसार मीठ टाकायचं. 2 मिनिटं वाफवून घे. तुपामध्ये आपण बटाट्याचे काप टाकून घेतलेले आहेत आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण ते परतून घेतलेले आहेत. आणि त्याच्यावरती चिमूटभर मीठ टाकलेलं आहे जेणेकरून ते व्यवस्थित शिजतील. आता त्यांची थोडी एक वाफ काढून घ्यायची आहे. बटाट्याची वाफ काढून झालेली तुम्ही बघू शकता. आता या बटाट्यांमध्ये मिरची टाकायची. मिरचीला परतून घ्यायचं. खिचडी हा आपला महाराष्ट्रातला मोस्ट फेवरेट आयटम, उपवासाला खाण्याला जाणारा. आता तर आषाढी एकादशी जवळ येते, उपवासाचा सीझन जवळ येतोय, श्रावण महिना जवळ येतोय. तर तुम्ही रेसिपी आपली नक्की ट्राय करा आणि आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. इथे मिरची आणि शेंगदाणे अतिशय व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यात साबुदाणा मिक्स करायचा. आपली मिरची, बटाटे, शेंगदाणे अतिशय व्यवस्थित तळल्या गेलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे. तुम्ही बघू शकता आपण साबुदाणा याच्यामध्ये अतिशय व्यवस्थित मिक्स करून घेतोय. साबुदाणा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम तुम्हाला मंद आचेवर ठेवायची, बारीक ठेवायची, जेणेकरून तुमचा साबुदाणा परतताना कढईला चिटकणार नाही. आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ,
आता आपण याला हलवून घेऊ. विसरू नका, गॅस मंद आचेवर आपल्याला ठेवायचा आहे, जेणेकरून आपला साबुदाणा खाली कडेला चिटकणार नाही. आपल्या घरात खिचडीचे खाणारे भरपूर वेगवेगळे प्रकार असतात. कोणाला मोकळी खिचडी आवडते, मोकळी दाणेदार खिचडी आवडते. कोणाला आपण म्हणू शकतो गटका किंवा चिकट खिचडी आवडते. तर आता आपण जो खिचडीचा प्रकार बनवला आहे तो मोकळी आणि दाणेदार खिचडी. आता आपण खिचडीला झाकून ठेवली एक वाफ काढून घेण्यासाठी. मंद आचेवरती आपण गॅस ठेवला, बघू शकता तुम्ही. खिचडीला 2 ते 3 मिनिटं वाफ द्यायची आहे मंद आचेवरती. हां, आणि आता आमच्या सुपर शेफने खिचडी बनवलेली आहे. सुपर शेफचं काम चालू आहे खिचडीला वाफ द्यायची. किती 2 ते 3 मिनिटं खिचडीला वाफ घ्यायची अनन्या? हो. ओके. आता व्यवस्थित खिचडीची वाफ काढून घ्यायची आहे. जर साबुदाण्यामध्ये भिजवल्यानंतर जर कच्चापणा राहिला असेल, साबुदाणा भिजवल्यानंतर जर साबुदाण्यामध्ये कच्चापणा राहिला असेल तर व्यवस्थित वाफ काढून घेतल्यानंतर तो कच्चापणा जाऊन तुमचा साबुदाणा अतिशय मोकळा आणि मऊ होतो, जेणेकरून तो पचायला जड जात नाही, पचायला हलका फुलका. येस, बघू शकता उपास करून तुमची खिचडी तयार झालेली आहे. मस्त मोकळी दाणेदार भुगराळी खिचडी, मोकळी दाणेदार खिचडी, टेस्टी खिचडी. कशी सुगंध वास सुटले आहे बघा. आता झाली आमची साबुदाण्याची खिचडी. झाली का तयार साबुदाण्याची खिचडी? हो. ओके, बघू या शकता तुम्ही आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे. झटकन पटकन अगदी सिंपल कृती आहे. याच्यातले सगळे इन्ग्रेडियंट्स मी लिंकमध्ये टाकून देणार आहे. अतिशय झटपट तयार झालेली आपली झटकन तयार झालेली साबुदाण्याची खिचडी. हो. पटापट झटपट. लाईक उपवासाचा करा, item शेअर साबुदाण्याची करा, खिचडी. सबस्क्राईब करा. काय परत एकदा लाईक सांगा. करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, चला सगळ्यांना बाय म्हणा. कमेंट पण करून द्या. काय करा? कमेंट पण करून द्या. ओके, बाय म्हणा सगळ्यांना.